12 मार्च रोजी माझ्या मिस्टरांचा खून झालेला आदरकेचे. आज 8 महिने झाले तरी त्यांना न्याय मिळाला नाही. आम्ही आज सुद्धा आम्ही त्यांचा साठ करून इथं कार्यक्रमाला आलोय. माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मिस्टरांना न्याय मिळावा. त्यांचा 12 मार्च रोजी आदरकेच्या गाडीनं ठोकर दिली आणि नंतर त्यांच्या डोक्यात वार केली. जेव्हा बॉडी इथं फलटणला आली हॉस्पिटलला तेव्हा आम्हाला संध्याकाळपर्यंत कळालंच नव्हतं की आम्हाला घरी कळालं हा ऍक्सिडेंट आहे. नंतर आम्ही फलटणला आल्यावर ती संपदाताई भेटल्या. त्या बोलल्या की हा खून आहे. आम्ही म्हटलं आम्हाला कसं काय खोटं समजलं सगळं की हा ऍक्सिडेंट झालाय. तर त्या म्हटल्या हो मला पण तसं सांगायला लागलं पण हा खून आहे. मग आम्ही आंदोलन करतो बोलल्यावर आम्हाला PM रिपोर्ट हे खुनाचे भेटले. माझी 2 लहान मुलं आहेत. आज 8 महिने झाले न्याय भेटत नाही. आम्ही बऱ्याच ठिकाणी मी रोज कुठे ना कुठं फिरत असते. तर माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा. ज्याने मारलंय तो कोण आहे? त्याचा भाऊ कोण? त्याचा भाऊ भाजपचा सरचिटणीस आहे. त्याचा सक्का भाऊ सुरेश व्यंकट निंबाळकर त्याचा सक्का भाऊ आहे. भाजपचा सरचिटणीस आहे हे जरा लक्षात.